श्री स्वामी समर्थ. मी सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण की हा माझ्या वाढदिवसाचा म्हणजे बड्डेचा व्हिडिओ आहे. आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी गेलेलो. जेव्हा मी माहेरी होते तेव्हाचाच हा व्हिडिओ आहे. तर मठामध्ये गेलेलो स्वामींच्या, तर तिथला हा छोटासा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ खूप लेट येत आहे कारण की एडिटिंग पण केलं नव्हतं आणि असं काही डोक्यात पण नव्हतं की हा व्हिडिओ अपलोड करावा म्हणून. पण आज सहज बसल्या म्हटलं की ही आठवण अशी जपून राहण्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर त्याच दिवशी आम्ही रूपाभवानीच्या मंदिरात गेलेलो. तर हे सोलापूरमध्ये जे राहतात त्यांना माहिती आहे, रूपाभवानी देवीचे मंदिर नवरात्रात खूप मोठी जत्रा होते. आमचं खूप छान अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे इथलं. हा जो व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तो आदल्या दिवशी रात्रीचा 12 वाजताचा केक कटिंग केल्याचा तेव्हाचा व्हिडिओ आहे. रात्री 12 वाजता केक आणायला गेलं तर मुलाकडून तो केक पडला गेला आणि केकची ती दशा झाली. पण इतकं प्रेमाने केक आणला होता माझ्या मुलांनी आणि सगळ्याच मुलांनी. त्याच्यामुळं केक कटिंग वगैरे केलं आणि मग मुलांचे डान्स वगैरे चालले होते. पाहू शकता यांची दंगामस्ती. आदिती तो पुढे हो थोडा. त्यानंतर संध्याकाळचं बर्थडे सेलिब्रेशन चालू होतं. माझ्यासाठी खूप स्पेशल डे असा केला होता माझ्या भावाने, बहिणीने आणि माझ्या मम्मी पप्पाने, म्हणजे सगळेच लहान मुलं वगैरे सगळ्यांनीच. तो मी इथं शेअर करण्याचं कारण हेच की मला ही आठवण अशी जपून ठेवायची होती कारण की ह्याच आठवणी आहेत ज्या की पुढं जाऊन पाहायला भेटणार आहे मला. त्याच्यामुळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. छोटासा आणि स्वीटचा असा बर्थडे सेलिब्रेट झाला आमचा. माझ्यापेक्षा आहे ना सगळ्या मुलांनाच एक्साइटमेंट होती खूप जास्त केक कटिंगची आणि व्हिडिओ वगैरे काढायची. तर पाहू शकता तुम्ही सगळे मुलं कशी चाललेले आहेत, त्यांचं दंगामस्ती. तर त्या दिवशी अशा प्रकारे काही तयार झालं. ते सकाळचं मॉर्निंगचं असं लुक आहे. हे क्राऊन माझ्या मुलांनी खास त्याच्या मावशीला घ्यायला सांगितलेलं. खूप स्पेशल होतं माझ्यासाठी. आणि हा बहिणीने भावाने जाऊन आणलेला नेक्स्ट डेचा केक होता. आणि काही आमचे फोटोज वगैरे ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ह्या वहिनी आहेत आणि काही माझे छोटे फोटो, छोटे म्हणता येणार नाही आहेत, खूप मोठे आहेत. हा सेकंड केक होता. सेकंड नाही तसं थर्ड केक होता, तिसरा, कारण रात्री 12 वाजता एक कटिंग झाला होता. त्यानंतर भरपूर असे सारे माझी नंदेंची मुलं वगैरे खूप जण आलेली. तर त्यावेळेसचा हा फोटो आणि सेलिब्रेशनचा फोटो आहे. आणि नेक्स्ट डेला मी लगेचच आमच्या घरी आलेली. तर त्या दिवशी मिस्टरांनी सरप्राईज दिलं. तर त्यांनी पण केक आणून ठेवलेला. तर व्हिडिओ काही माझ्याकडं नाही आहे त्यावेळेसचं, पण फोटोज आहेत. म्हटलं की चला शेअर करूयात. तर हे बड्डेच्या टायमिंगचे आमचे फोटोज आहेत काही. फोटो मुलगा काढत होता त्यामुळे तो साईडला आहे, नंतर फोटोमध्ये येईन तो पण. तर मिस्टरांबरोबर असा छान असा बड्डे सेलिब्रेट केला आणि ती कमतरता पण भरून निघली त्यांच्या नसण्याची. आणि अशा प्रकारे माझा स्वीट आणि छान असा बड्डे सेलिब्रेट झाला. आणि हा केक पण खूप छान होता. चारही केक खूप छान होते, स्पेशल होते माझ्यासाठी. आणि सगळ्यांसाठी खूप खूप थँक्यू. यावर्षीचंच नाही पण दर असा प्रत्येक बड्डे असतो की काही ना काही खास होतच राहतं. त्यातल्या त्यात हाच बड्डे खूपच स्पेशल होता कारण की माझी सगळीच माणसं माझ्यासोबत होती. तर मला फार छान वाटलं आणि पाहू शकता सगळ्यांबरोबर ती मी पण खूप खुश होते. तर याच नोटवर मी माझा व्हिडिओ एंड करते. तोपर्यंत बाय बाय.